एक असतो ना बालगणेश, मग तो कुठे जातो ना, गर्लफ्रेंड असते ना त्यांना घेऊन जंगलमध्ये फिरायला जातो. मग तिथं एक दीदी तिथं आरती बोलत असते आणि मग तो बालगणेश, तू माझ्या आरती का बोलते? माझ्या बाबाला भुवून घेऊन गेलाय. तो त्यांना आणखी, मग तुझा बाबा कुठे? तिथं एक रिव्हर आहे, तिथं एक जंगल आहे, त्या जंगलचा एक किओ आहे. ओके, मग तो जातो आणि त्या किओचा ले भूव असतात. आणि मग काय होतं ना, बालगणेश कुठे ना बाहेर येत आणि गर्लफ्रेंड्स घाबरतात. मग काय होतं ना, गर्लफ्रेंड जातात आईच्या घरी आणि शंकरला म्हणतात, शंकर फाट करायला येतो. मग काय होतं ना, शंकर बघतो ते बालगणेश त्या भुवूच्या पाटावरती बसलाय. कशासाठी बसलेला असतो सांगतो. मग काय होतं ना, शंकर म्हणतो, तू बालगणेश तू त्या भुवच्या पाटावरती का बसलाय? त्या दीदीचा बाबाला भुवू खाऊन गेला म्हणून मी बसलो. काय होतं ना, बालगणेश काय म्हणतो, बालगणेश तलवार घे. मग शंकर म्हणतो तो एक तलवार घे. मग बालगणेश एक तलवार घेतो, त्याच्या भुवयावरती कापतो भुवयाचं पोट आणि त्या दीदीच्या घरी, आणि त्या दीदी कोसून त्याला मोडत देती. संपली गोष्टी.